तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। छत्रपती शिवराय, हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, आपल्या घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वर्गीय मासाहेब यांना अभिवादन करतो। आपल्या पक्षाचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब, आज या ठिकाणी उपस्थित असलेली पक्षाची सर्वच पदाधिकारी मंडळी, पत्रकार मित्र आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले शिवसेनेचे शाखा प्रमुख, सरपंच, पदाधिकारी बांधवांनो, भगिनींनो आणि सहकारी मित्रांनो, मी सुरुवातीलाच तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो। मी आपल्या सर्वांना विनंती केली होती की हे पक्षाचं शिबिर आहे, ही जाहीर सभा नाही आणि त्यामुळे आपण सर्वांनी या शिबिराला गांभीर्याने बसलं पाहिजे। पक्षाकरता 2-4 तास हे समर्पित भावनेनं आणि एकाग्र चित्तानं आपण सर्वांनी पक्षाकरता 4-2 तास दिले पाहिजे आणि त्याकरता आपले मोबाईल सुद्धा आपण बंद ठेवा, किमान सायलेंट मोडमध्ये ठेवा असं मी सांगितलं होतं आणि आपण या सूचनांचं तंतोतंत पालन केलं, त्याबद्दल मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो। बांधवांनो, भगिनींनो, आजच्या ह्या शिबिराचा जो मूळ विषय आहे तो शिवसेना शाखा प्रमुखांचं महत्त्व आणि त्यांचा अधिकार हा आपल्या आजच्या शिबिराचा विषय आहे। मला हे शिबिर का घ्यावंसं वाटलं ते मी आपल्याला सुरुवातीला सांगून टाकतो। आपल्याला आठवत असेल, मध्यंतरी सगळे तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, विधानसभा क्षेत्र प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख यांची एक मी बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये माझ्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे प्रत्येक पदाधिकाऱ्याची मी हजेरी घेतच असतो। हजेरी म्हणजे काय? उपस्थिती, आणि म्हणून ती उपस्थिती मी घेत असतो आणि त्या उपस्थितीमध्ये एक गोष्ट माझ्या लक्षात आली गेले 6 महिने की शिवसेनेचा जो शाखा प्रमुख आहे, जो शिवसेनेचा मूळ कणा म्हणतात, जो खऱ्या अर्थानं शिवसेनेच्या विचारांचा मॅसेंजर म्हणतात, तो शिवसेनेचा शाखा प्रमुख कुठे आता कार्यरतच नाही। तो शाखा प्रमुख जे आमच्या काळातले, आम्ही सुद्धा शाखा प्रमुख होतो, आमच्या काळातले आम्ही शाखा प्रमुख बघितले तर एखाद्या गावामध्ये पक्षाची बैठक असेल, एखाद्या विकास कामाचं उद्घाटन असेल, एखाद्याला सुखदुःखामध्ये भेटण्याकरता आम्ही गेलो असेल, गाव भेटीच्या कार्यक्रमाला गेलो असेल तर त्या गावातला शाखा प्रमुख हा शाखा प्रमुखाच्या अंगामध्ये एक प्रकारची वीज तळपत असायची। त्या शाखा प्रमुखाच्या पायाला अशी एक प्रकारची भिगरी लागलेली असायची। तो शाखा प्रमुख धावत पळत या वाडीत जा, त्या वाडीत जा, याच्याकडे जा, त्याच्याकडे जा, अरे माझा तालुका प्रमुख येतोय, माझा विभाग प्रमुख येतोय, माझा नेता येतोय, माझा आमदार येतोय, चला मीटिंगला चला, सभेला चला। तो बेचैन असायचा, तो अस्वस्थ असायचा। ती सभा सक्सेस कशी होईल, यशस्वी कशी होईल याकरता तो जीवाचं रान करायचा। आज तुमच्यापैकी गावामध्ये गेल्यानंतर किती शाखा प्रमुख अशा पद्धतीने काम करतात? प्रत्येक शाखा प्रमुखानं स्वतःला प्रश्न विचारा। इतकंच कशाला तर गावात गेल्यानंतर आमचा तिथला प्रमुख पदाधिकारी जो असतो, मग तो तालुका प्रमुख असेल, विभाग प्रमुख असेल, तर अन्य कोणतरी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य असेल, तो हळूच कानामध्ये मला सांगतो,
साहेब तो कोपऱ्यामध्ये बसलाय ना माग, तो आपला शाखा प्रमुख आहे हा, त्याला जाताना हाक मारून जाणार तो रुसेल, त्याचा अपमान होईल, त्याला वाईट वाटेल, आम्हाला कोण महत्व देत नाही, आम्हाला कोण किंमत देत नाही, अशा पद्धतीची नाराजी वाढेल, आणि म्हणून जाताना त्याला हाक मारून जा. खरं आहे का खोटं आहे रे? त्याला हाक मारून जा. तो जेव्हा मला असा कानामध्ये माझा पदाधिकारी सांगतो तेव्हा तळपायच्या मस्तकात जाते, सणक जाते डोक्यात. अरे माझा शाखा प्रमुख, आम्ही शाखा प्रमुख म्हणून त्या काळामध्ये काय करत होतो, आणि शाखा प्रमुखाचं कर्तव्य काय, आणि हा शाखा प्रमुख कोपऱ्यात बसलाय, त्याला जर हाक मारला नाही तर तो रागवेल, तो रुसेल. त्या गावाच्या मीटिंग मध्ये गेल्यानंतर जर शाखा प्रमुख कोपऱ्यात असेल तर त्याला गावामध्ये सुद्धा काय महत्व असेल, हा विचार करण्यासारखी परिस्थिती आहे. आणि मग आमचे विरोधक टपलेले असतातच. बघितलंस, आमदार आले ते तुझ्याकडे साधं बघितलं पण नाही, तुला हाक सुद्धा मारला नाही, कसली तुला किंमत काय, तुला कोण विचारतोय, मग ये माझ्या पक्षात, की तो गेला त्या पक्षात. मगाशी महेश नाटेकरांनी एक शब्द प्रयोग केला, ते बरोबर आहे की तुम्ही तुमचं स्वतःचं अस्तित्व सिद्ध करा. अरुणाताई ज्या सांगत होत्या ते शाखा प्रमुख म्हणून त्याचे कार्य काय आहे ते अतिशय उद्बोधक अशा प्रकारचे त्या सांगत होत्या. प्रत्येकजण आपापल्यापर्यंत सांगत होत्या, पण शाखा प्रमुखांनी आता स्वतःचं अस्तित्व आणि महत्व ओळखलं पाहिजे. आणि ही चणचण मला जाणवत होती, म्हणून मी आमच्या तालुका प्रमुखांना, विभाग प्रमुखांना, उपविभाग प्रमुखांना आणि जबाबदार पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्यांना सांगितलं की तुमच्या भागामधले शाखा प्रमुख जे एवढे नाही आहेत त्यांची ताबडतोब नेमणूक करा. आमचे पदाधिकारी पण तसे हुशारच आहेत काय, तसे काही वेडे नाही आहेत. साहेब 2 दिवसात करतो, 4 दिवसात करतो. पुन्हा महिन्याने मीटिंग घेतली, एक पदाधिकारी नाही सांगितलं नाही एक की साहेब ही एवढ्या नेमणुका करून आलोय, तिथे गेलोय बसलोय आणि एवढ्या नेमणुका करून आलो नाही. मार्गदर्शन शिबिर जरी शाखा प्रमुखांना असलं तरी पदाधिकाऱ्यांनी सुद्धा आपली जबाबदारी आपण पार पाडतो का, याचंही या निमित्तानं आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन करण्याची गरज आहे. बैठक बोलवली, 4 दिवस द्या म्हणाले, आम्ही घेऊन येतो. 15 दिवसापूर्वी एक पत्र मी पाठवलं आणि त्याच्यामध्ये असं लिहिलं की आपल्या बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे शाखा प्रमुखांच्या नियुक्तीची पत्र आणि शाखा प्रमुखांच्या नियुक्तीची यादी घेऊन या. आले गडी, नेहमीप्रमाणे त्यांना वाटलं आपल्या हातामध्ये कागद दिला, आमदार साहेब मान खाली घालून बसतील. एका शाखा प्रमुखाचं नाव मी वाचायला सुरुवात केली, तो शाखा प्रमुख मरून 5 वर्ष झालेली. तो शाखा प्रमुख आपला पक्ष सोडून 4 वर्ष झालेली. तो शाखा प्रमुख कधी पूर्वी होता तो आता ठिकाणावर नाही, त्याची नावं त्यांनी या आम्हाला यादीमध्ये दिली. आणि मग टाळकं फिरलं की म्हणायचं साहेब बिघडतात. अरे तुम्ही आम्हाला काही वेडे समजता म्हणून हे करता की काय? आम्हाला वेडे समजता, पर्यायाने तुम्ही सुद्धा वेडे ठरता. तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही आमदारांना फसवलं, तुम्ही पक्षाला फसवताय, पक्ष नेतृत्वाला फसवताय, पर्यायाने स्वतः फसताय. अशा पद्धतीच्या याद्या बघितल्यानंतर मी तिथल्या तिथे सांगितलं आज घरी जायचं नाही. तिन्ही तालुका प्रमुखांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना घ्या, कोपऱ्यामध्ये बसा आणि मला आत्ताच्या आता याद्या तयार करून द्या. मी 4-8 दिवसापूर्वी हल्ली चंद्रपूर आणि माझ्याकडे तो पूर्व विदर्भ, नागपूर वगैरे, गडचिरोली वगैरे त्या भागामध्ये मी गेलो. अशाच पद्धतीनं कार्यकारिणीची बैठक बोलावली, हजेरी घेतली. हजेरी घेतल्यानंतर वरिष्ठ पदाधिकारी जसे आपले न चुकता बैठकीला येतात, तालुका प्रमुख येतात, उपतालुका प्रमुख येतात, विभाग प्रमुख येतात, उपविभाग प्रमुख येतात, उपजिल्हा प्रमुख येतात, विधानसभा क्षेत्र प्रमुख येतात, मग त्या महिला असतील, युवा सेनेच्या असतील, पण शाखा प्रमुख आपल्या बैठकांना येत नाहीत. तीच अवस्था तिथे दिसली. एक शाखा महिला शाखा प्रमुख आणि एक पुरुष शाखा प्रमुख आले, बाकी शाखा प्रमुख आले नाहीत. मी आज सांगतो तुम्हाला,
ही जी शिवसेना प्रमुखांची शिवसेना उभी राहिली ना, याच्यामध्ये महत्वाचं योगदान जर कोणाचं असेल तर ते शाखा प्रमुखांचं योगदान आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आपलं महत्व काय, आपले अधिकार काय, हे नीट समजून घ्या. तुमचा खरोखरच शिवसेनेवर प्रेम आहे, तुमचं खरंच शिवसेना प्रमुखांच्यावर प्रेम आहे, तुमचं खरंच उद्धव साहेबांच्यावर प्रेम आहे, आणि तुम्ही जर खऱ्या अर्थानं जर ही भूमिका स्वीकारली असेल की आज आमच्या पक्षाला चारी बाजूनं चारी लोकांनी घेरलंय आणि आमच्या पक्षाला यांच्या ह्या घेरण्यातून बाहेर काढायचंय, आमच्या पक्षाला गतवैभव पूर्वीची ती शिवसेना उभी करायची असं जर तुम्हाला वाटत असेल तर आजपासून शाखा प्रमुखाने आपल्या कर्तव्याची जाणीव करून घ्या आणि कामाला लागा. निश्चितपणे या पक्षाचं गतवैभव प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे. आहे तयारी तुमची? अरे आहे का माग? पुन्हा तो पक्ष उभा राहू शकतो. कोणी किती जरी म्हटला पक्ष संपवायचा तरी कोणाच्या बापाला हा पक्ष संपवता येणार नाही. पण फक्त तोंडानं निष्ठा व्यक्त करून चालणार नाही आणि स्वतः पुरेसं निष्ठावंत राहून चालणार नाही. जे 1966 साली शिवसेना स्थापन झाल्यानंतर मगाशी शंकरराव शिंदे असतील, नाहीतर तो आमचा संतोष मोरे असेल, नाहीतर कोणी आणखीन काही लोकांनी जुने अनुभव सांगितले असतील, आज पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. गावागावामधून पुन्हा एकदा नवं संघटन उभं करायची वेळ आली आहे. नवं संघटन उभं केल्याशिवाय तुम्हाला जमणार नाही. उगाच काहीतरी कोणाला तरी खुश करण्याकरता बोलण्यात काही अर्थ नाही. शाखा प्रमुखांना म्हणे मीटिंगला यायला पैसेच नसतात. कुठल्या शाखा प्रमुखाकडे मोबाईल नाही? जरा हातवर करा रे. कुठल्या शाखा प्रमुखाकडे मोबाईल नाही? त्याला हातवर करा. मोबाईल रिचार्ज मोफत होतो काय? फुकट होतो? 4 पैसे आपण खर्च करतोच ना, का नाही करत? 4-2 महिन्यानं कधीतरी पक्षाच्या एखाद्या मीटिंगला जायला परिस्थितीचं कारण काय सांगता तुम्ही? कसलं परिस्थितीचं कारण सांगता? कोणत्या परिस्थितीचं कारण सांगता? मगाशी तुम्ही सगळे म्हणलात की शाखा प्रमुखांनी इथं काम आल्याशिवाय काम द्यायचं नाही. मी आज जाहीर करतो की शाखा प्रमुखाच्या पत्राशिवाय मी काम देणार नाही, हे मी आज जाहीर करतो. पण तुम्ही तालुका प्रमुखांनी, तुम्ही पदाधिकाऱ्यांनी ही जबाबदारी घ्या की तो शाखा प्रमुख गावात फिरून आपल्याला कोणत्या कामाची गरज आहे त्याची माहिती स्वतः गोळा करेल. ते पत्र घेऊन तो स्वतः येईल. याकरता तिची मानसिक तयारी करा. कोण शाखा प्रमुख येतात? मी मगाशी सांगितल्याप्रमाणे साधे मीटिंगला बसत नाहीत. 90% शाखा प्रमुख हजरच नसतात. सगळे वरचे पदाधिकारी उलट्या बाजूने चक्र व्हायला लागलंय. वरचे पदाधिकारी काम करतात. पूर्वी शाखा प्रमुख काम करायचा, तो आपल्या विभाग प्रमुखाला रिपोर्ट करायचा, विभाग प्रमुख उपविभाग प्रमुखाला करायचा, उपविभाग प्रमुख विभाग प्रमुखाला करायचा, आणि विभाग प्रमुख तालुका प्रमुखाला येऊन करायचा. आज तालुका प्रमुख, मगाशी 3 तालुका प्रमुखांनी मला सांगितलं, म्हणजे बोलले भाषणात, साहेब असा एक सांगू शकत नाही की ज्याच्या घरात मी निमंत्रण पोचवलं नाही. काय टपाल्यात काय रे तुम्ही? का पोस्टमन आता बंद झाले म्हणून तुमचं काम सुरू झालं? काय पद्धत, कुठल्या दिशेने चाललंय काम? हे काम तालुका प्रमुखाचं नाहीच आहे. प्रत्येकाच्या घराघरामध्ये जाऊन निमंत्रण देणं हे काम तालुका प्रमुखाचं आहे. निमंत्रण द्यायला कमीपणा वाटायचं काय कारण नाही. पण मग शाखा प्रमुखाचं काम काय? मग उपविभाग प्रमुखाचं काम काय? मग विभाग प्रमुखाचं काम काय? काम काय? काय कामं करणार तुम्ही? आणि म्हणून मला शाखा प्रमुखांचं शिबिर एकदा घेतोय आज. अजूनही काही लोकांच्या सह्या करायच्या राहिल्या असतील. आपल्याकडे 340 बूथ आहेत. 340 शाखा प्रमुख पुरुष, 340 महिला आणि 340 युवा सेनेचे शाखा प्रमुख पाहिजेत. सगळे मिळून सह्या इथं झाल्या आहेत. त्या 270 लोकांच्या झाल्या आहेत. याचा अर्थ अजून काही शाखा प्रमुख आलेले नाहीत. 3 तालुका प्रमुखांनी हे रजिस्टर ताब्यात घ्या.
कोण आला नाही, का आला नाही, कशा करता आला नाही, पर्सनल पत्र पाठवलेली होती ना. एक दिवस पक्षाकरता देता येत नाही, एक दिवस पक्षाकरता देता येत नाही का? काय शेतीची कामं चालू झाली एवढी धुमधडाक्यात? कोण शेती करतो? किती लोक शेती करतात? आणि आता लावणी सुरू झाली. कोणाची लावणी सुरू झाली खरं सांगा रे एकांतरी? सगळ्यात पहिली माझी व्हायची, ती अजून रोप तयार झालेलं नाही. पक्षाकरता हाय, कुठल्या गावात गेल्यानंतर शिवसेना शाखेचा बोर्ड नाही, बोर्ड नाही. एकेकाळी शिवसेना शाखेचा बोर्ड नाक्यावर असायचा ना, गावागावात असायचा. त्याच्यावर एक भगवा झेंडा फडकत असायचा. परिस्थिती नव्हती, शिवसैनिकांची परिस्थिती नव्हती. खरंच गरीब परिस्थिती शिवसैनिकांची होती. पण एखादा चाकरमानी आला, दुसरा कोण आला की त्याच्याकडनं थोडे पैसे माग, इकडून थोडे पैसे माग, तिकडून पैसे माग, तो बोर्ड उभा करायचा. तो भगवा झेंडा काय भिशात लागले, तो भगवा झेंडा खाली असा झुकेल. काय भिशात लागले, शाखेचा बोर्ड खाली वाकेल. काय भिशात लागले, शाखेच्या बोर्डाला कोण हात लावील, त्यावेळेचा शाखा प्रमुख डरकाळी फोडायचा. कारण एका बलाढ्य शक्तीच्या विरोधात आपण आपला पक्ष उभा करत होतो. आमची तर भाषणं होतीच, पण शाखा प्रमुखांची त्यावेळेला भाषणं अशी होती, खबरदार माझ्या बोर्डाला किंवा माझ्या झेंड्याला हात लावलास तर तुझा हात मुळात सगळ्यात उकडून काढल्याशिवाय राहणार नाही. ही भाषणं त्या काळातली होती. ही त्या काळातली भाषणं होती. खबरदार माझ्या बोर्डाला हात लावशील तर, खबरदार माझ्या झेंड्याला हात लावशील तर. आता खबरदार म्हटल्यानंतर हे शिवसैनिक पेटून उठायला पाहिजे होते, ते गारटले. हे शिवसैनिक अरे तुमच्या अंगातलं रक्त सळसळलं पाहिजे. आज ती परिस्थिती नाहीये. कोणीही तुमच्या बोर्डाला हात लावणार नाही, कोणी तुमच्या झेंड्याला हात लावणार नाही. ती परिस्थिती आता राहिलेली नाहीये. पण तुम्हाला अभिमान पाहिजे, तुम्हाला स्वाभिमान पाहिजे की मी माझ्या गावात, माझ्या शाखेचा, माझ्या गावाचा, माझ्या नावाचा, माझ्या नेत्याचा बोर्ड लावला. एवढं करू शकत नाही आपण? त्याच्यावर एक झेंडा लावू शकत नाही आपण? माणसं कशी जोडायची? हे शंकर शिंदे वगैरे आहेत त्यावेळेला मी मुंबईतनं जायचो, लोकांच्याकडे भिका मागून मी वया मागायचो. बरोबर आहे का नाही शंकरराव? आज ती गरज राहिलेली नाही. आज माझ्याच कार्यालयामध्ये एवढ्या वया पडल्या आहेत, एवढ्या छत्र्या पडल्या आहेत, एवढं साहित्य पडलंय, एवढं दप्तर पडलेत. परवांच्या दिवशी त्या बाळाला सांगितलं आता एक ट्रक आण, भरणी दे टाकून. फुकट सुद्धा कोण न्यायला तयार नाही. आम्ही त्यावेळेला हात पुढे करून करून प्रत्येकाकडे मागणी करायचो, थोड्या चार वया दे, थोडी भगवी पेनं दे, झेंड्याला कापड दे, काही ना काहीतरी कर, जरा मदत कर. स्वतः करता नाही, हे आम्ही करत होतो. आज तुम्ही काय तुमचं कर्तव्य पार पडता? काल 16 तारखेला शाळा सुरू झाल्या आणि या शाळेमध्ये नवागत विद्यार्थ्यांचं स्वागत करा असे एक नवा कन्सेप्ट सुरू झालाय. त्यांना गुलाबाचं फूल द्या किंवा त्यांना भेटा, त्यांचं स्वागत करा. प्रामाणिकपणे शाखा प्रमुखांनी हात वर करा की तुमच्या गावातल्या तुम्ही 16 तारखेला शाळेमध्ये कोण कोण शाखा प्रमुख गेला होतात, हात वर करा प्रामाणिकपणे. 11 हात वर झाले. गणेश तुझा हात मी पहिला बघितला, सगळ्यात पहिला तुझा वर झाला, त्याचा नंतर दुसऱ्याचा अंदाज घेऊन झाला. हो बाबा ठीक आहे, छान, थँक्यू. हे केलं पाहिजे. कोण गेला गावामध्ये? एखादा कोण माणूस कमीशा असा दगावला, चला शिवसेनेच्या वतीनं शाखा प्रमुखांनी 4 माणसांना गोळा करून हाक मारला गेला. काय सहानुभूती वाटणार नाही त्या माणसांना? एखादा विद्यार्थी चांगल्या मार्कानं पास झाला, एखादं नुसतं तिथलं गुलाबाचं फूल नाही तर चाफ्याचं फूल साध्या कागद पानामध्ये गुंडाळलं, चला शाखेच्या वतीनं आम्ही आलेलो आहोत, तुमचं अभिनंदन करला. आमच्या तालुका प्रमुखांच्या वतीनं, आमच्या आमदारांच्या वतीनं, आमच्या उद्धव साहेबांच्या वतीनं आम्ही तुमचं अभिनंदन करतो. त्यांच्या मनात सहानुभूती निर्माण होणार नाही? होणार नाही? काय एवढी परिस्थितीचा बहाणा करताय तुम्ही लोक? कशाचा बहाणा करताय? अरे मी 2004 साली शिवसेना सोडली.
राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडून आलो, मंत्री झालो, लॉ अँड ज्युडिशरी मिनिस्ट्री माझ्याकडे होती. रस्त्यावर रालदिवाची गाडी उभी करत होतो आणि कोर्टामध्ये हजेऱ्या लावत होतो. राष्ट्रवादीतली एकही केस नव्हती. ज्या काही 27-28 केसेस होते त्या सगळ्या सेनेमधल्या होत्या. कधी रडगाणं गायला नाही. तू म्हणालास ना म्हणून उत्तर देतोय मी उमेश. कधी तक्रार केली नाही. इतकंच कशाला, जे कोणी शिवसेनेमध्ये राहिले माझ्याबरोबर या असं मी कधीच कोणाला म्हणालेलो नाही. ते शिवसेनेबरोबर राहिले, माझ्या विरोधात गेले. 2004ला माझ्या निवडणुकीत सुद्धा विरोधात काम केलं, पण त्यांच्या सुद्धा हायकोर्टापर्यंत केसेस भास्कर जाधवनी लढवल्या. मी कधी म्हटलं नाही मी तुमच्या केस का लढवू, मी तुमच्या वकिलाच्या फी का देऊ, तुम्ही माझ्याबरोबर आलात नाही, तुम्ही माझ्या विरोधात का काम केलं नाही. आजही माझ्यामध्ये दानत आहे. काल माझी मुलाखत झाली आहे. आजही माझ्यामध्ये दानत आहे की समाजाला जर भास्कर जाधवची ओळख करून कोणी दिली असेल तर ती शिवसेनेने ओळख करून दिली, याची दानत माझ्या मनामध्ये आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हायकोर्टापर्यंत केसेस लढवल्या. म्हटलं नाही शिवसेनेला, म्हणणार पण नाही. त्या शिवसेनेनं माझी ओळख करून दिली, याची जाण आणि जाणीव माझ्या मनामध्ये कायम आहे. असं नाहीये, पण मी माझं मत परखडपणे मांडतो, मांडत आलो आणि भविष्यामध्ये सुद्धा मांडणार. त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज करणार नाही. मांडायचं ना का नाही मांडायचं? मला तुम्हाला शिवसैनिक ते तयार करायचे आहेत. मला बघायचंय. अरे पूर्वी काँग्रेसचा आमदार जर आमदार असला आणि तो एखाद्या गावात जायचा असला तर माझा गावातला शाखा प्रमुख त्या आमदाराच्या पुढे छातीची 4 बटणं उघडी टाकून ताट मानेनं उभा राहायचा, तो शिवसैनिक. हे शंकरराव किंवा काय पप्या, इथे संदीप बिंदी, प्रभाकरराव वगैरे जुनी मंडळी बरीचशी आहे. आमदार त्यांचे होते, पण तालुका प्रमुख मी शिवसेनेचा होतो. शंकरराव, रुबाब कोणाचा होता रे? संतोष रुबाब कोणाचा होता? अरे रस्त्यानं नुसती भास्कर जाधवची बुलेट फिरायला लागली की त्या रस्त्याला काँग्रेसवाले फिरकायचे पण नाहीत. आला म्हणायचे, आला आला. समोर 500 माणसं आहेत की 1000 माणसं आहेत हे बघितलं नाही. दिवस बघितला नाही, रात्र बघितला नाही. आता सारखे मोबाईल नव्हते. इकडून तिकडून निरोप आला की अमक्या गावामध्ये आपल्या लोकांच्यावर हल्ला झालाय, सावर्ड्यात हल्ला झालाय, आगव्यात हल्ला झालाय, निवळीत हल्ला झालाय, भोपळीत हल्ला झालाय, आणखीन कुठं हल्ला झालाय. हल्ला किती वाजता झाला, साधा निरोप आला की भास्कर जाधवची बुलेटचा आवाज झालाच म्हणून समजा तो बाहेर पडलाच. तो बाहेर पडला. पाठीमागे कोण आहे बघितला नाही, कधी रात्र नाही बघितली, दिवस नाही बघितला, कधी काय बघितलं नाही. लोक उगाच नाही पाठीशी उभे राहिले आणि आजही राहतात. फार त्याचं भांडवल मी कधी करत नाही, परंतु कालानुरूप ते सांगायला पाहिजे. तुम्हाला सांगायला पाहिजे. तुम्हाला काय वाटत? आम्ही काय शाखा प्रमुख, आम्ही काय शाखा प्रमुख. शाखा प्रमुख म्हटल्यानंतर अशी बटणं 2 वरती उडाली पाहिजेत. उडाली पाहिजेत का नाही? उडवाल का नाही रे? का फक्त पोरीनच बघून फक्त असं कराल? तेवढंच काम करा. ज्यांना या पद्धतीने शाखा प्रमुख म्हणून राहायचं नसेल त्यांनी शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक राहा, शाखा प्रमुख म्हणून राहू नका. आणि मी आज सांगतो 3 तालुका प्रमुखांना, ज्यांना कोणाला अशा पद्धतीने मीटिंग अटेंड करायच्या नसतील, ज्यांना कोणाला खरोखर पक्षाला वेळ द्यायचा नसेल, तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचं धोरण लक्षात ठेवा. जे कोणी बरोबर येतील त्यांना बरोबर घेऊन जाऊ, जे कोणी बरोबर येणार नाहीत त्यांना वळसा मारून जाऊ, आणि जे कोणी आडवे येतील त्यांना आडवे करून जाऊ. ही हिम्मत ठेवा. ही हिम्मत ठेवा शाखा प्रमुखांनी.
गणपती आला, दिवाळी आली, ईद आली, दसरा आला, शिमगा आला. अरे एखादा बोर्ड 25-30 जण तुम्ही जमलात आणि 10,000 रुपये फक्त काढलेत, तर एखादा बॅनर करायला कोणाकडे तरी पैशाची अपेक्षा करावी लागते तुम्हाला. का तुम्ही हे करू शकत नाही? चाकरमान्यांचं अभिनंदन, भाविकांचं अभिनंदन, ईद मुबारक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला शुभेच्छा, नाही त्या लोकांना तुमच्याबद्दल आदर वाटणार? हे काम शिवसैनिकांचंच आहे, हे काम शिवसैनिकांचं आहे. एखाद्याच्या लग्न कार्यात जाताना चला एकट्यानं जाण्यापेक्षा चला चौघांनी जाऊ, शिवसेनेच्या वतीनं आलो, चौघांनी मिळून एकच प्रेझेंट दिलं तरी चालेल. चौघांनी 4 देऊ नका, देतात पण देऊ नका. पण शिवसेनेच्या वतीनं आलो, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीनं आलो, आमदार भास्कर जाधवांच्या बाजूनं आलो, हे सांगितलं तर आपोआप तुमची समाजामध्ये पत वाढेल. पत महत्वाची आहे. आणि हे काम शिवसेनेच्या जुन्या जाणत्या लोकांनी वर्षानुवर्ष केलेलं आहे. कोणाच्या सुखात दुःखात अडी अडचणीत, कालच्या माझ्या मुलाखतीमध्ये मी सांगितलं की रस्त्यावर ॲक्सिडेंट झाल्यानंतर बाकीच्या पक्षातले लोक वळसा घेऊन जातात, मेला की मात्र मैताला न चुकता चेहरा वाईट करून जातात. पण तो रस्त्यामध्ये पडला असेल तर ताबडतोब त्या रक्ताने भरलेल्या माणसाला हाक आपले कपडे खराब होतील म्हणून विचार न करता त्याला उचलून रस्त्यातली गाडी अडवून जर हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणारा कोण असेल तर तो शिवसैनिक आहे, लक्षात ठेवा. एखाद्या महिलेची जर कोण चेष्टा करत असेल, जाणीवपूर्वक जर तिला कोण छेडछाड करत असेल तर ती कुठल्या जातीची आहे, कुठल्या धर्माची आहे हे शिवसैनिकांनी बघता कामा नये. तिच्या मदतीला धावून जातो तो शिवसैनिक आहे, तो शिवसैनिक आहे. ही समाज उपयोगी कामं शिवसेनेने केली. म्हणून जो मगाशी विक्रांत म्हणाला की गावच्या सदस्यापासून मी त्याला अनेक वेळा सांगत असतो, दिल्लीच्या पंतप्रधानापर्यंत ज्या पक्षाची सगळं सत्ता होती त्याला तोंड देण्याचं काम शिवसेनेनं केलं, शिवसेनेनं केलं. आता राहिला प्रश्न कामाचा. काय रे, कोण तुमच्यापैकी काम घेतो आणि उरलेल्या चौघांना आपल्याबरोबर सामावून घेतो? जरा एका हातवर करा बघू. जो काम स्वतः घेतो तो स्वतःच पुरताच करतो. एक काम मिळालं की दुसरं नाही मिळालं तर रुसतो. अंकुश तुम्ही सांगताय कामं द्या, कामं द्या, कामं द्या, कामं द्या. आणि तिसरी गोष्ट, आता कामं देणं एवढं सरळ राहिलेलं नाही. सगळी कामंही ऑनलाईन आहेत. मी आमदार आहे, इथं जरा बसलेल्या प्रत्येकाला मी प्रश्न विचारतो, तुमच्या गावात मी समाज मंदिर दिलं तर त्याचा कॉन्ट्रॅक्टर तुमच्यापैकीच कोणतरी होतो ना? तुमच्या गावात 25-15चं काम आलं त्याचा कॉन्ट्रॅक्टर तुम्हीच होता ना? तुमच्या गावात ग्रामपंचायत तुमची आहे, 15व्या वित्त आयोगातून पैसे आले तर त्याचे कॉन्ट्रॅक्टर तुम्हीच होता ना? तुमच्या गावामध्ये ते तांडा वस्तीतून पैसे आले तर त्याच्या कामाचे कॉन्ट्रॅक्टर तुम्हीच होता ना? की मी होतो का माझा कोण माणूस होतो? कोण होतं? आणि आज 90% ग्रामपंचायती आपल्या आहेत. वास्तविक सरपंच आणि शाखा प्रमुख यांनी हातात हात घालून काम केलं पाहिजे, तर ह्या बऱ्याचशा तक्रारी कमी होतील. आमच्याकडे काय, आज पाणी योजना गावागावात आपण दिल्या. एका गावानं सांगावं की या पाणी योजनेचा कॉन्ट्रॅक्टर आम्ही नेमला, मी नेमला का विक्रांतनी नेमला? सांगा. हे जाहीर बोलतोय, खाजगीत बोलत नाहीये. सांगा. तुमच्या गावामध्ये कुठलंही काम आलं, आपण 5 रुपयाची कोणाकडनं अपेक्षा केली, आपण 5 रुपयाचा खर्च करायला तुम्हाला लावला, तुमच्या गावामध्ये आला माणूस तर मला आरती आली तर आरतीत सुद्धा मी माझ्या खिशातले पैसे टाकतो, दुसऱ्याच्या खिशातला रुपया कधी मी टाकून देत नाही. काय अधिकार आहे मला? होय, माझा मुलगा काम करतो, जाऊन बघा त्याची 10-10, 15-15, 20-20 ठिकाणी कॉम्पिटिशन होऊन एकाच दुसरं काम त्याला मिळतं. 10-10, 15-15 ठिकाणी जेव्हा कॉम्पिटिशन करतो त्यावेळेला त्याला बिलो लेवलनी टेंडर घ्यावं लागतं, बिलो रेटनी. सगळी कामं माझ्या मतदारसंघातले बाहेरचे लोक तुम्हीच करता. सगळ्या महाराष्ट्राला असं वाटतं की भास्कर जाधव एवढा आक्रमक आहे, त्याचा अधिकाऱ्यांच्या एवढा रुबाबनी दबदबा आहे, त्याला सांगितल्याशिवाय कुठले अधिकारी कोणाला काही टेंडर्स देत नाही असं सर्वांना वाटतं. असं अजिबात नाही. नाही तर एक अधिकारी आणा समोर की मी ज्याच्याकडनं टक्केवारी मागितली आणि मला त्यांनी दिली.
ताठ मानेनं वागतोय, ताठ मानेनं जगतोय, एवढ्या समोर बिनधास मध्ये विरोधकांना भिडतोय. मला माहित आहे माझं चारित्र्य पण स्वच्छ आहे आणि माझ्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही. सर्वांना मात्र वाटतं की सगळं भास्कर जाधव, इंडस्ट्रियल एरिया माझ्या मतदारसंघात आहेत, पण तिकडे प्रदूषित पाणी जातं कुठं? दुसऱ्याच्या मतदारसंघात. लोकांना वाटतं माझ्याच मतदारसंघात मुरतंय. माझ्या मतदारसंघातले मासे फक्त मारतात, म्हशी मारतात, पण तिकडचा जो काय असतो ओघ, सीएसआर फंड काय तो जातो शेजारच्या मतदारसंघात. असं नाहीये. कामं तुमच्या गावामध्ये निघतायत, जागरूक राहा. तिथंही 3 लाखाच्या वरचं मला वाटतं काम आता ऑनलाईनच होतं ना रे, का नाही? सरपंचांनी आणि ही तालुका प्रमुखांनी शिस्त लावून दिली पाहिजे. कुठल्या ग्रामपंचायतीमध्ये मी गेलो आणि कुठल्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन मी त्याला सांगितलं हे काम माझा माणूस करेल, त्याचा करेल, ह्याचा करेल, त्याचा करेल, असलं काही नाहीये. पण आमचेच लोक एक काम मिळालं आणि दुसरं नाही मिळालं तर लगेच रुसतात. म्हणजे एक काम मिळून ते 4 लोकांना सांभाळायचं राहिलं बाजूला, त्यांना 4 कामं नाही मिळाली म्हणून त्यांचा राग आणखी परत घ्यायचा. काही कोणाचं समाधान यातून होणार नाही. उमेश, तू म्हणालास नोकऱ्यांच्या संदर्भामध्ये, वापबाई तुम्ही म्हणालात आपण आपल्या मतदारसंघामध्ये इंडस्ट्री आणली होती. भर सभेमध्ये 16 ऑक्टोबरला मरे मतदान कधी झालं? 20 ऑक्टोबरला ना मतदान 20 ऑक्टोबरला झालं. 16 ऑक्टोबरला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि आपले कर्तबगार पालकमंत्री उदय सामंत हे गुहागरला सभेला आले होते माझ्या विरोधी उमेदवाराच्या प्रचाराला. काय सांगितलं त्यांनी? त्यांनी सांगितलं की विनय नातूंच्या एका पत्रावर माजी आमदार आम्ही इथं भास्कररावाने आणलेली इंडस्ट्री रद्द करून टाकले. ही घ्या ऑर्डर आणली. कर्तृत्व, पुण्यकर्म म्हणून लोकांनी त्यांच्या उमेदवाराला भरभरून मतं दिली. लक्षात घ्या. वास्तविक लोकांच्या मध्ये ही जागरूकता पाहिजे होती की कोरोनाच्या नंतर एवढी भयान अशा पद्धतीची बेकारी निर्माण झाली. अशा वेळेला आलेली इंडस्ट्री तुम्ही रद्द होताय. तुम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री, तुम्ही जिल्ह्याचे उद्योगमंत्री, जिल्ह्यात तुम्ही उद्योग आणले पाहिजेत. पण तुम्ही काय फुशारक्या मारताय? आम्ही ती रद्द केली आणि लोकांनी त्यांना रद्द केल्याबद्दल मतदान केलं. मोहिते साहेब बरोबर ना? 40 वर्षे ज्यांनी आमदारकी भोगली त्यांनी एक कारखाना आणायचा प्रयत्न केला नाही. प्रत्येक कारखान्याला विरोध केला. जे काम केलं त्याला विरोध केला. जे काम केलं त्याला. आणि म्हणून मित्रांनो, मला शाखा प्रमुख मी आज सांगतो पुन्हा, अंकुश तुम्हाला पण, कोण आले नाही शाखा प्रमुख त्यांची हजेरी घ्या. भिवू नका अजिबात. काही होत नाही. काही एवढं फार मोठ्या चला गंमत मोठी अशी आहे ना, पदावर असताना हा झोपलेला असतो, पदावरनं काढला की एकदम ऍक्टिव्ह होतो. तो एकदम कामालाच लागतो. बघतो मला काढला ना काय, आता त्याला मी माझी जागाच दाखवतो. अरे मेले, या पदावर होतास तेव्हा त्या पक्षाकरता काय केलंस ते बघ. तेव्हा रेड्यासारखा हुरत होतास. ही कीड आहे. आणि सगळ्यात मोठी कीड लागली ती आणखीन एक कीड लागली. जरा काय झालं, मगाशी पप्पू शेठ तुम्ही तक्रार नोंदवली बरोबर आहे, जरा काय झालं की वर जायचं. आणि वर सुद्धा काय हल्ली उद्योग चाललेत काय कळत नाही. एखादा निर्णय घेताना तिथल्या पदाधिकाऱ्याला विचारला पाहिजे, तिथल्या जबाबदार नेत्याला प्रश्न विचारला पाहिजे. हा भारी वशिला हल्ली लागलाय. पण तसल्या वशिल्यानं माझ्यावर काही परिणाम होणार नाही. मी तुम्हाला आहे ते सांगतो. हो, तो सांगितला ना काल मी मुलाखतीमध्ये. आणि म्हणून तुम्हाला भूक लागली हे मला माहिती आहे. काय रे मागचे भुकेले हो काय रे? शाखा प्रमुख किती आहेत रे? खरोखर शाखा प्रमुख किती? हात वर करा रे. खरं शाखा प्रमुख. टाळ्या वाजवा. कराल ना मित्रांनो काम? हे खरं आहे. पण मी ते बोललो असं तर पोरगेच्या मोठेपणा करतात म्हणतात. तुमच्या मतदारसंघातले, तुझ्या गटातले 99% पदाधिकारी हजर आहेत. एकच फक्त 2 गैरहजेरी दिसत आहेत. माझ्याकडे प्रत्येक जिल्हा परिषद गटवाईज हजेरी आहे. हे अभ्यासाशिवाय मी काम करत नाही. माझ्या मतदारसंघातले 13 जिल्हा परिषद गट आणि गुहागर शहर
आणि युवासेना अजिंक्य गेला काय? अजिंक्य युवासेनेला पण चार्ज करायला हवंय. अरुणाताई महिलांना चार्ज करायला हवंय. तुम्हाला पण चार्ज करायला हवंय. घाबरू नका निवडणुकीला. सोडून द्या चेहऱ्यावरची काळजी. जे मी बसलोय ना, विश्वास आहे ना माझ्यावर का नाही आहे? मी आज सांगतो तुम्हाला, मला दापोलीचे तालुका प्रमुख, मंडणगडचे तालुका प्रमुख, खेडचे तालुका प्रमुख माझ्या मागे लागलेत. तुम्ही तर आहातच बरोबर. कोणाचंही सरकार, कोणाचाही मंत्री असू दे, या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंकेले. मी तुम्हाला आज सांगतो. आणि त्याच्याही पुढे माझा विचार आहे. त्याच्याही पुढे माझा विचार आहे. बात झालं, आपण कोणाच्या कार्यक्षेत्रामध्ये हस्तक्षेप करायचा नाही. आपल्याला सांगतील तेवढंच काम करायचं. कधी कधी खुमखुमी येते, त्या सिंधुदुर्गापासून सगळे लोक येतात. मला वाटतं सिंधुदुर्गापासूनच हलवायला सुरुवात करतो. गादा 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 मारी टोपी. कसं शिवसेनेचं पुन्हा गेलेलं वैभव उभं राहत नाही ते बघतो मी. करायचं ना उभं? याल काय? येणार. त्यावेळेला आपण माहिती आहे ना, कणकवलीच्या निवडणुकीमध्ये गेलो जमुनीतनं पप्या, माहिती आहे की नाही? सगळ्या गेलो होतो. काय नवीन नाही. आणि दादा भाई बी आपल्यासमोर काही कोणाचं काही चालत नाही. ते फक्त लांबून बोलण्याकरता. मी त्यांच्या एरियात जाऊन बोलतो, नुसता बोलत नाही. आणि म्हणून मला तुमची साथ पाहिजे. उद्याची जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक, तालुका प्रमुखांना मी आत्ताच सांगतो, ताबडतोब मीटिंग घ्या. दर महिन्याला एका विभाग प्रमुख, एका जिल्हा परिषद गटाची मीटिंग झालीच पाहिजे. उपविभाग प्रमुख, तुमची आठवड्याला मीटिंग झालीच पाहिजे. उपविभाग प्रमुख, उपतालुका प्रमुख, तुमची मीटिंग झाली पाहिजे. महिलाही झाली पाहिजे. घ्यायची ना? जिंकायच्या ना का नाही जिंकायच्या? नसेल तर आता सांगा, आम्हाला काय जिंकायचं नाही तर काय करायचं? असलं नाही ना काय? परवा आपल्याला मताधिक्य कमी मिळालं, त्याचा राग तुमच्या मनामध्ये आहे का नाहीये? अरे शाखा प्रमुख तुम्ही जर सावध असतेत ना, तर त्या महिला भगिनींना काही जे पैसे आले ना, पैसे, तर गावागावात तुम्ही जागे असतेत ना, तर महिलांनी पैसे घेतले असते, पण मत आपल्यालाच दिलं असतं. या वेळेला आपल्या विरोधात जो काही पैसा वाटला गेला, पोलिसांच्या गाड्यातून पैसे आले, गाड्यातून पैसे आले. जर शाखा प्रमुख जर मजबूत असते ना, तर त्यातले अर्धे पैसे त्यांना पण मिळाले असते आणि मला मतं पण मिळाली असती. जागृत राहिले असते तर अर्धे पैसे खिशात नाही, परत मतं पण मला मिळाली असती. मिळाली असती का नसती मिळाली? पोलिसांच्या गाड्यातून. काय चाललंय? केंद्र सरकारने आता नवीन कायदा केला. काल बघितलात की नाही? राहुल गांधी विरोधी पक्षनेते पार्लमेंटचे, त्यांनी सांगितलं की 4 महिन्यात 60 लाख मतदान महाराष्ट्रात वाढलं. कुठून ते सांगा? सरकारनं कायदा केला की आता 45 दिवसाच्या वर ईव्हीएम मशीन किंवा त्या पेट्या ज्या मतदानाच्या आहेत ना, त्या ठेवायच्या नाहीत, नाहीशा करायच्या. लक्षात घ्या, नाहीशा करायच्या. म्हणजे काय? सरकारने काळं काम केलेलं, आपण हरलेलो नाहीये. आपल्याला आघाडी करायची आहे, नाही असं नाही. त्याच्याबद्दल तुम्ही भाष्य करू नका. ती योग्य ठिकाणी कशी करायची ती करू, पण न पेक्षा आपण लढायचं ना? तयार आहात ना तुम्ही? का आपलं जाऊ द्या, सोडून द्यायचं काय? कशाला सोडताय रे? आता इराण आणि त्या इस्रायलचं युद्ध चालू आहे, बघितलं की नाही? कोणाला वाटत होतं काय की इस्रायलला कोण पुरं पडेल? वाटत होतं काय? सगळे मारले प्रमुख त्यांचे सैन्यातले. एअरफोर्सचे मारले, नेव्हीचे मारले, सैन्यातले मारले. 86 वर्षाचा म्हातारा उभा राहिला. 86 वर्षाचा म्हातारा उभा राहिला. सैन्याचं नेतृत्व मी करेन म्हणाला. 2.5 वर्षापूर्वी रशिया आणि युक्रेन, ज्याचा मी आदर्श नेहमी सांगत असतो, फैसल बरोबर आहे ना, नेहमी सांगत असतो आदर्श त्याचा. रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू झालं. रशियाने घोषणा केली की मी युक्रेनला 48 तासात संपवून टाकीन. आणि 4 दिवसानंतर युक्रेनचा राष्ट्रपती झेलेन्स्की ना, काय रे तो, हा शब्द अतिशय सोपा आहे तो, झेलेन्स्की काय तो, हा, तो गायब झाला. लोक म्हणाले पळाला, देश सोडून गेला. 24 तास मध्ये चव्हाण वहिनी गेल्या, फक्त 24 तास.
आणि सैन्याचा ड्रेस तिने अंगावर चढवला, मिलिटरीचा ड्रेस अंगावर चढवला. या बाजूनं संपूर्णपणे बुलेट्स घेतल्या, म्हणजे गोळ्या घेतल्या, हातामध्ये गन घेतली आणि जाहीरपणे बाहेर आला आणि देशाला सांगितलं मी पळालोय नाही, मी लढायला उभा आहे. आणि घराघरातून बायका मुलांनी पोरा बाळांनी सैन्याचा ड्रेस अंगावर चढवला आणि हातामध्ये बंदुका घेतल्या, रिव्हॉल्वर घेतली, गन घेतल्या आणि अख्खा देश पेटून उठला आणि सांगितलं की आमचा राष्ट्राध्यक्ष लढायला तयार आहे, आम्ही देखील लढायला तयार आहोत. आज 2.5 वर्षे रशियाच्या नाकात दम आलाय. कोण हे? कोण हे? परवांच्या दिवशी 26 लोकांना, 26 महिला भगिनींची कपाळात पांढरी केली, यांनी पांढरी केली. ही पांढरी कपाळ केल्यानंतर आमचे देशाचे पंतप्रधान परदेशातून आले आणि ते पहलगामला गेले नाहीत. ज्या ठिकाणी हा सगळा नंगा नाच झाला किंवा हा क्रूर असं हत्याकांड झालं तिथं गेले नाहीत. गेले बिहारला, निवडणुकीच्या प्रचारला गेले. निवडणुकीच्या प्रचारला गेले. घेऊ का 15 मिनिटं ह्या विषयावर तुमची? समजून घ्या नीट. आज देशाच्या पंतप्रधान काय म्हणतात? काय म्हणतात? मेरे खून में खून नहीं बह रहा है, सिंदूर बह रहा है, सिंदूर बह रहा है. तुमच्या रक्तात सिंदूर वाहतोय. 26 आमच्या महिला भगिनी, त्यातला एक बिचारा तो मुस्लिम होता, त्याचं नाव मुद्दामून घेत नाहीत. 26 माणसं मारली. ते मारणारे आहेत कुठं? ते गेले कुठं? ते आकाशात तैसे झाले, ते जमिनीत गडप झाले की हवेमधून उडाले? कुठे गेले? त्या लोकांना, 4 लोकांना ज्यांनी हे सगळं मारलं, लोकांना, पुरुषांना मारलं, जात धर्म बघून मारला, त्यांना मारलं आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी. का 4 दिवसात तुम्ही युद्ध बंद केलात? का? तुम्ही तर घोषणा करत होतात, फुशारक्या मारत होतात. आम्ही त्या ठिकाणी कराची घेतली, आम्ही त्यांची कुठली ती राजधानी, इस्लामाबाद घेतलं, आम्ही हे घेतलं, आम्ही ते घेतलं. अचानकपणे ह्याच्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्पनी ऑर्डर दिली आणि तुम्ही बंद केलात. तुम्हाला 1971चा किस्सा सांगतो. आज भाजपवाले आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सकाळ संध्याकाळ त्या पंडित जवाहरलाल नेहरूंवर टीका करतात ना. ते गेले 1964 साली, त्यांना आज 61 वर्ष झाली. 61 वर्ष झाली. ते इंदिरा गांधींवर टीका करतात. त्यांचा खून झाला 1984 साली. त्याला आज किती वर्ष झाली? 33 वर्ष झाली ना. 41 वर्ष झाली. आणि 1991 साली राजीव गांधी गेले, त्याला 33 वर्ष झाली. त्यांच्यावर सकाळ संध्याकाळ टीका करतात. असाच प्रसंग 1971 साली आपल्या देशावर आला होता. पाकिस्तान आणि हिंदुस्थानचं युद्ध सुरू झालं. पाकिस्तान आणि हिंदुस्थानचं युद्ध सुरू झालं. त्यावेळेला पाकिस्तानच्या बाजूला अख्खं जग होतं. चीन आतासारखा पाकिस्तानच्या बाजूलाच होता. अमेरिका पाकिस्तानला होती. अमेरिकेचं सैन्य बांगलादेशाच्या खाडीमध्ये पाकिस्तानला मदत करायला उतरलं होतं. आणि पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षाने आपल्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना निरोप पाठवला, त्यांचा राजदूत पाठवला आणि त्याला सांगितलं, इंदिरा गांधींना तो भेटायला आला. इंदिरा गांधी त्याला भेटल्या नाहीत. इंदिराजींनी सांगितलं त्याला म्हणा माझ्या राजदूताला भेट. त्यांना माहित होतं का आलाय तो, पण तरी पण तो बसून राहिला. म्हणून इंदिरा गांधींना त्यांनी सांगितलं की माझ्या राष्ट्राध्यक्षाचं तुम्हाला पत्र आहे अमेरिकेच्या. इंदिराजी गेल्या, त्यांनी पत्र घेतलं, वाचलं, काही बोलल्या नाहीत, निघून गेल्या. आणि त्यांनी सांगितलं तुम्ही जा, मला पत्र मिळालं, उत्तर काय देऊ, तुम्ही जा. आणि त्यावेळेला हिंदुस्थान पाकिस्तानच्या लढाईची माहिती देण्याकरता म्हणून पार्लमेंटचं अधिवेशन भरलं होतं आणि ते भरवावंच लागतं. आमच्या पंतप्रधानाने आज तागायत भरवलेलं नाही. बाहेर भाषणं करतात,
पण पार्लमेंटमध्ये जी देशाची पार्लमेंट आहे, देशाचं नेतृत्व तिथं आहे, त्याच्याशी काहीच बोलायचं नाही. सर्वपक्षीय बैठकीला एकाही हजर राहिले नाहीत. आणि तिथं इंदिरा गांधी गेल्या आणि त्यावेळेला भाजपचे लोक होतेच काही, त्यांनी आरोप करत होते. त्यांना इंदिरा गांधींनी ते सगळं सांगितलं, उत्तर दिलं, त्यांचे आरोप सगळे ऐकून घेतले. आणि इंदिरा गांधींनी सांगितलं, या संदर्भातलं मला जे काय म्हणायचं आहे ते मी संध्याकाळी रामलीला मैदानावर म्हणेन. आतासारखे टीव्ही नव्हते, आतासारखा इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हता, आतासारखे मोबाईल नव्हते, आता काही सोय नव्हती, फक्त होता तो रेडिओ. रेडिओवर भाषण झालं की संध्याकाळी इंदिरा गांधींचं रामलीला मैदानावर भाषण आहे. एवढ्या कमी कालावधीमध्ये 7 ते 8 लाख लोक रामलीला मैदानावर दिल्लीला जमले. आणि तिथं इंदिरा गांधींनी त्या राष्ट्राध्यक्षाचं अमेरिकेच्या पत्र वाचून दाखवलं, निरोप सांगितला आणि तिथून भाषण. त्यावेळेला इथं दिल्ली आपल्या अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये सगळे आनंदोत्सव साजरा करायला बसले होते. बघा इंदिरा गांधी घाबरल्या आहेत आणि आता त्या युद्ध मागे घेण्याची घोषणा करतील. बस त्यांनी घोषणा केली रे केली की इकडे सेलिब्रेशन करायचं, अशा आनंदात बसले होते, रेडिओ लावून ऐकत होते. आणि इंदिरा गांधींनी सांगितलं की राष्ट्राध्यक्षाला मी अमेरिकेच्या सांगते, तू कितीही बलाढ्यास, पण तू माझ्या देशाच्या, पाकिस्तानच्या आणि हिंदुस्थानच्या वादामध्ये पडलास तर तुला असा धडा शिकवीन की तू 7 जन्म विसरणार नाहीस, माघार घेणार नाही. आणि इंदिरा गांधींनी माघार घेतली नाही. इंदिरा गांधींनी माघार तर सोडा, आता हे म्हणतात ना आम्ही एअर स्ट्राईक केला आणि हे केलं आणि ते केलं. इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे 2 तुकडे केले, एक पाकिस्तान आणि दुसरा, एक पाकिस्तान आणि दुसरा. आज आमच्या देशाच्या पंतप्रधानांना संधी होती की पाकिस्तानचे 4-4 तुकडे करून नेहमी कुरापत करणारा पाकिस्तान, त्याला कायमला धडा शिकवण्याची संधी होती. पण आमच्या देशातल्या पंतप्रधानांनी ही संधी घालवली केवळ त्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या एका फोनमुळं. 2 दिवसापूर्वी तेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, तो जनरल मुनीर पाकिस्तानचा, त्याला बरोबर घेऊन जेवण करत होते. आणि आमचे पंतप्रधान तो आल्यानंतर काय करतील सांगा बघू. येईल त्याला, बरोबर ना, ऐका ना, व्यवस्थित काम हे करतील. आणि म्हणून हे आता काय गावगाव यांनी काढल्या मिरवणुका, तुम्ही पण चाललात उड्या मारायला. अरे मिरवणुका काढायला आमचा विरोध नाही, आम्ही देशाबरोबर आहोत. त्याच्याकरता काही किंमत मोजावी लागली तरी हिंदू मुस्लिम सगळे तुमचे एका बाजूला आहेत. पण तुम्ही देशामध्ये फक्त हिंदू मुस्लिम करणार आणि तुमचं राजकारण करणार, ह्याच्या बाजूने उद्धव साहेब नाहीत, ह्याच्या बाजूने उद्धव साहेब नाहीत. आणि म्हणून तुम्ही सैनिक आहात. प्रत्येक पक्षामध्ये सदस्य असतो, शिवसेनेमध्ये सदस्य नसतो. पक्षात प्रत्येक अध्यक्ष असतो, शिवसेनेमध्ये प्रमुख असतो. अरे तुम्ही शिवसैनिक आहात. सैनिक म्हणजे देशाच्या सीमेवर लढणारा जो सैनिक आहे तो सन्मान तुम्हाला प्राप्त झाला पाहिजे. अशा पद्धतीने पक्षाकरता लढा, अशा पद्धतीने पक्षाकरता लढा. एवढंच तुम्हाला सांगतो. वरच्यावर ताबडतोब महिलांचं शिबिर घेऊया, ताबडतोब अजिंक्य युवा सेनेचं शिबिर घेऊया. घाबरू नका. कोण येत आहेत नाही कोण जात आहेत त्याची काय परवा करताय. आता संजयराव कदम आपल्याकडे होते त्यावेळेला रोज तिकडं ह्याच्यामध्ये दापोलीमध्ये मंडणगडमध्ये पक्षप्रवेश व्हायचे की नाही. रामदास भाईच्या उपस्थितीत पक्षप्रवेश, रामदास भाईच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होतं की नाही. तरी संजय राऊताला किती मतं पडली, संजय राऊताला नाही कदमांना किती मतं पडली. 87,000 मतं पडली. याचा अर्थ हे पक्षप्रवेश वगैरे सगळे नाटकीय आहेत. आणि म्हणून तात्पुरते आपले लोक सुद्धा आणि लाडक्या बहिणी काहीतरी गडबड केलेली दिसते जरा. आणि ही 46 लाख मतं कशी वाढली. पण तुम्ही घाबरू नका, मी घाबरलेलो नाही, विक्रांत घाबरलेला नाही, नेत्राताई तुम्ही पण घाबरू नका. नाही महेश नाटेकर तुम्ही घाबरलेत नाही का घाबरले आहे. प्रवीण सांगून तिकडे गेलाय, म्हणजे तो आज त्याचं पूर्वी ठरलेलं होतं, तो विचारून तिकडे गेलाय. नाही अशातला भाग नाही. पोपशेट तुम्ही घाबरलेले नाहीत ना. आणखीन कोण घाबरले. वाबबाई तुम्ही तर काय घाबरणारच नाही. बशीरबाईचा काय संबंधच नाही घाबरायचा. मधुकर शिरगावरांना काय ऐकूला येत नाही त्यामुळे ती भानगडच नाही. त्यांनी काही ऐकलं नाही तरी हसतायत. तुम्ही घाबरले नाही म्हटलं बरोबर ना. असं मी बोललो.
आणि म्हणून बाबांनो रे बराच वेळ घेतलाय, पण पक्षाकरता एवढा वेळ द्या. तुम्ही जर हिंमत पाठीमागे ठेवलीत तर मी पुन्हा सांगतो की पुन्हा आपला रत्नागिरी जिल्हा हा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचा मी भगवामय केल्याशिवाय राहणार नाही. इथं मुस्लिम पुरुष आलेत, तशा मुस्लिम भगिनी पण आल्यात. लक्षात घ्या, नोंद घेण्यासारख्या गोष्टी आहेत या. खुल्या मनानं निर्भयपणे बिनधास्तपणे शिवसेनेच्या शिबिरामध्ये आमच्या मुस्लिम भगिनी म्हणून येऊन बसतात. ही तुमची जमेची बाजू आहे. सुभाष मोहितेंनी अतिशय मार्मिक अशा प्रकारची गोष्ट केली. त्यांच्या मागं माणसं किती आहेत ह्याची मी कधी बेरेच करत नाही, तर त्यांचा विचार किती महत्त्वाचा आहे तो विचार मी नेहमी विचारात घेतो. आणि म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. आजच्या दिवसानंतर शिवसैनिक शाखा प्रमुख शंकरराव शिंदेनी पुस्तक जे छापलेलं आहे त्यांना मी सांगितल्याप्रमाणे ते तुमच्या हातात दिलेलं आहे. ते प्रत्येकाने वाचाल काय रे? प्रबोधनकार ठाकरे म्हणायचे, जो वाचेल तो तुम्ही वाचाल ना. आणि शाखा प्रमुख आजपासून तरबेज होतील ना. गावागावात मला शाखेचा बोर्ड दिसला पाहिजे, गावागावात मला भगवा ध्वज दिसला पाहिजे. त्या बोर्डावर आमच्या शाखा प्रमुखासह आमची नावं आमची असली पाहिजेत. तुम्ही पुढे सुरुवात करा. जिथे कुठे तुम्हाला पैसे कमी पडतील तिथं भास्कर जाधव पाठीशी उभा आहे. आणि म्हणून शौकतबाईंनी कसा आवाज दिला बघा, मी कोणाला पार्ट्याला पैसे देत नाही, मी कोणाला दारूमाडीला पैसे देत नाही, पण पक्षाचं काम कराल तर मी तुमच्या पाठीशी 100% उभा राहीन हा विश्वास तुम्हाला देतो. आज निवडणुका ह्या कुठल्या पद्धती जिंकण्याचा निर्धार आपण केलेला आहे. कितीही पैसे ओतू देत आपल्या मतदारसंघामध्ये 100% विजय आपण मिळवायचा हा आजचा निर्धार घराघरामध्ये घेऊन चला अशी विनंती करून उत्तम प्रकारची साथ दिलीत. जवळजवळ 5 तास या ठिकाणी बसलात. माझं कंटाळवाणं भाषण झालंय तासभर नाही का. मग मागणं घोषणा द्या बघू, 4-5 कोणीतरी देतोय कोण बघू दे, मला कंटाळत नाही. दे घोषणा, कोण देतोय? तर छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा धन्यवाद. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.